नगरसेवक पदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केलेले बाणेरचे अमोल बालवडकर यांचं तिकीट यावेळीच्या महानगरपालिका इलेक्शनसाठी नाकारण्यात आलेलं आहे. आणि त्यामागे चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटील जे कोल्हापूरवरून पुण्यात कोथरूड विधानसभा मतदारसंघात आलेले नेते यांचा हात असल्याचं बोललं जात आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे अमोल बालवडकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्यातर्फे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अमोल बालवडकर हे बाणेरमधून जर निवडून आले तर त्यांना विरोध करणारे भाजपाचे चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही धोक्याची सूचना आहे का? किंवा चंद्रकांत पाटलांसाठी 2029 ची निवडणूक पुण्यातून लढवणं किंवा जिंकणं थोडं अवघड होऊन जाईल का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. 2024च्या विधानसभा इलेक्शनच्या वेळी अमोल बालवडकर यांनी पक्षाकडे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचं तिकीट मागितलं होतं आणि ही जागा कोल्हापूरवरून आलेल्या चंद्रकांत पाटलांसाठी पक्षानं रिझर्व्ह ठेवलेली. अशा वेळी अमोल बालवडकर यांनी खूप प्रयत्न केले. आपलं वर्चस्व असणाऱ्या मतदारसंघाच्या बाणेर या भागात त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं होतं. अशा वेळी चंद्रकांत पाटलांना पूर्णपणे समर्थन देणाऱ्या पक्षातील सर्वोच्च नेत्यांनी अमोल बालवडकरांना त्यावेळी थांबवलं. त्यावेळी काय शब्द दिले असतील, कोणत्या पद्धतीने त्यांची समजूत घातली असेल, हा त्यांच्या पक्षांतर्गत भाग आपण समजू शकतो. पण आता महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी असा उमेदवार ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे आणि ज्याचं कार्य त्याच्या कार्यक्षेत्रात चांगल्या पद्धतीचं आहे, अशा उमेदवाराचं तिकीट पक्षाने नाकारलं आहे. प्रथमदर्शी जी लोक पाहत असतील त्यांना बाणेर भागामध्ये, तर तिथे अमोल बालवडकरांचं तिकीट कापण्याचं काही कारण वाटत नाही. पण त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्याची केलेली तयारी ही त्यांना आता महागात पडली आहे का? किंवा चंद्रकांत पाटलांविरोधात थोपडलेले दंड त्यांना हे तिकीट नाकारण्यापर्यंत घेऊन गेले का, असा प्रश्न निर्माण होतो. याचबरोबर जर हे अमोल बालवडकर पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महानगरपालिका इलेक्शन मध्ये उभे राहिले, ते जर निवडून आले तर कोल्हापूरचं पार्सल म्हणून विख्यात असणारे चंद्रकांत पाटील यांची रवानगी पुन्हा कोल्हापूरला 2029 ला होईल असं तुम्हाला वाटतंय का? मित्रांनो, कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.